लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा एपिसोड फार जबरदस्त आहे बरं का, त्यामुळे शेवटपर्यंत नक्कीच पहा. आता आपण सुरुवातीला पाहत असतो की नंदिनी ते म्हणत असते, मला आणि पार्थला काव्याने 4-5 वेळा कॉल करण्याचा प्रयत्न केला. तिच्या कॉल लॉकमध्ये दिसतंय तिने कॉल केलेले, पण आम्हाला एकही कॉल आला नाही. असं कसं काय झालं वसुआत्या, असं म्हटल्यानंतर लगेच वसुआत्या म्हणते, अरे काय हे आता. तेव्हा लगेच विजयमध्ये पडतो बरं का, एक मिनिट, एक तर आम्ही तुमच्यासमोर घरात शिरलो, ओके, आम्हाला काय माहीत आता इथे काव्याबरोबर काय झालं. आणि एक गोष्ट म्हणजे पार्थ आणि नंदिनी, मला वाटलं होतं तुम्ही तरी सेन्सिबल आहात, तुम्हीच आता सेन्सलेस आणि बेसलेस आरोप करताय आमच्यावर. त्यावर लगेच पार्थ म्हणत असतो, भाषा जरा नीट वापर विजय तू. तेव्हा लगेच विजय म्हणत असतो, ओके भाषेची प्रॉब्लेम आहे का, तरी ठीक आहे. नंदिनी वहिनी आणि पार्थ, मला असा समज होता की तुम्ही तरी या घरातले समंजस सदस्य आहात, त्यामुळे तुम्ही असे बिनबुडाचे आरोप आमच्यावर नाही करू शकत. ओके, लँग्वेज म्हणजे ह्यांना भाषेशी प्रॉब्लेम आहे, मुद्द्याशी काही प्रॉब्लेम नाही, असं म्हणून वसू आणि विजय हसत असतात बरं का. तेव्हा इकडनं नंदिनी म्हणतात, मस्करी सुचते. तेव्हा पार्थसुद्धा म्हणतो, तुला चांगलंच माहिती आहे आम्हाला काय म्हणायचं आहे. तेव्हा लगेच इकडनं विजय म्हणत असतो, काय लोकत नाही म्हणजे आपल्यावर बिनबुडाचे आरोप करतात आणि स्वतः 2-2दा लग्न करून स्वतःची बायको सांभाळता येत नाही. तेव्हा पार्थ म्हणतो, जरा तोंड सांभाळून बोल बरं का तू. तेव्हा इकडनं विजय म्हणत असतो, का म्हणजे तू आरोप करत राहायचं आणि आम्ही तोंड सांभाळायचं. तेव्हा पार्थ म्हणतोस, हो मी जे बोलेल ते ऐकावंच लागेल, कारण की माझ्या घरात येऊन तू बोलतोस. असं म्हटल्यानंतर विजय म्हणत असतो, तू विसरतो का रे, तुला परत परत सांगायची वेळ येते, हे विक्रम काकांचं आणि आईचं अर्ध घर आहे, तुझी काय मेमरी लॉस झाली का परत परत तेच सांगावं लागतं. असं म्हटल्यानंतर पार्थ फार चिडतो बरं का, अक्षरशः आता विजयच्या अंगावर धावून जातो. ह्यांच्या दोघांचे जोरात इथे भांडण लागलेलं असतं. सगळेच घरातले त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र हे कुणाचंही ऐकत नाहीत. थोड्या वेळ एकमेकांची कॉलर त्यांनी पकडलेली असते. तेव्हा इथे जी काही माननीय असते पार्थलाच बाजूला करते आणि पार्थला म्हणत असते, तू तरी शांत होणार आहे, असा घरात तमाशा नको करूच रे. इकडनं वसू म्हणत असते, यांच्या प्रेग्नेन्सीमुळे या घरात आणखी काय काय सहन करायला लागणार आहे देव जाणे. जावे पूत, चला आपल्याला रम्याला फोन करायचा आहे ना. असं म्हणून आता इथे जी काही वसू असते ती विजयला घेऊन जाते बरं का. विजयला घेऊन गेल्यानंतर इकडनं जो काही पार्थ असतो तो म्हणत असतो, मला ना कधी एकदाची याची कॉलर पकडून ह्याला घराबाहेर काढतोय असं झालंय. असं म्हटल्यानंतर मानेंमध्ये तू शांत हो, हे अशा लोकांमुळे स्वतःचा बीपी कशाला हाय करून घेतोस, बस बरं तू शांत इथे. असं म्हणून माननी आता पार्थला इथे साईडला शांत बसवते बरं का. त्यावर खरं इकडे जी काही माननीय असते ती गुरुजींकडे गेलेली असते, त्यामुळे इथे नंदिनीकडे येते आणि नंदिनीला सांगत असते की गुरुजी नेमकं काय म्हणाले. नंदिनी, मी गुरुजींकडे जाऊन आले. तेव्हा नंदिनी म्हणते, काय झालं मग, गुरुजी काय म्हटले, सगळं ठीक होईल ना. तेव्हा माननी म्हणत असं, नक्की काय म्हणले हेच मला कळलं नाही, पण धोका आहे म्हणत होते ग. ते म्हणाले की संकट दबा धरून बसले पण कर्मचक्र फिरणार आणि रूढ उतरणार, असं काहीतरी म्हणत होते. असं म्हटल्यानंतर इकडनं जीवा, गुरुजींच्या बोलण्याचा अर्थ कळण्यासाठी अशी कोणती डिक्शनरी आहे का रे मिथून काका. तेव्हा मिथून काका म्हणतात, अरे गप रे. इकडनं माननी सुद्धा म्हणते, तू गप रे, तू कशाला असं बोलत असतोस नेहमी. तेव्हा इथे माननी खरं नंदिनीला म्हणत असते, खरं तर गुरुजींनी ना अभिमंत्रित एक धागा दिलाय, उद्या पूजा झाली ना मी लगेच तुमच्या दोघींनाही तो धागा बांधते, म्हणजे सगळं कसं छान होईल. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो आई तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही उद्या बांधतो तो धागा. असं म्हटल्यानंतर सगळेच आपापल्या रूममध्ये निघून जातात. आता इथे नंदिनी सुद्धा तिच्या बेडरूममध्ये आलेली असते, मात्र नंदिनीला माननीचंच बोललं इथे आठवत असतं. गुरुजींनी जे काही सांगितलेलं असतं ते माननीने सांगितल्यामुळे खरं इथे नंदिनीला टेन्शन आलेलं असतं. तितक्यात जीवा येतो, हे धर गोळ्या खाऊन घे. असं म्हटल्यानंतर नंदिनीचं लक्ष नसतं, त्यामुळे जीवा म्हणतो, काय झालं, कसला विचार करतेस. तेव्हा नंदिनी म्हणत असते, आज जर काव्या पोटावर पडली असते तर काय झालं असतं हो. तेव्हा जेव्हा म्हणतो, तू तिथेच का आणखी, अहो काय बोलताय असं, आधीच तर मला इतकं टेन्शन आलं आहे ना. बाबा जे म्हटले नाही का मिसकॅरेजची हिस्ट्री, त्याच्यानंतर डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं काव्याची प्रेग्नेन्सी ही नाजूक आहे आणि त्यात भर म्हणून आता गुरुजींनी सुद्धा सांगितलं की धोका आहे. असं कसं हो, ती माझी लहान बहीण आहे, तिची काळजी घ्यायला हवी का नको, आणि तुम्ही म्हणतात की तू तिथेच असं आणखी. रे मला तसं नव्हतं म्हणायचं, नाही काय तुम्ही गप्प बसा, तुम्हाला माहीत नाही काव्याची काय अवस्था झाली होती. त्या दिवशी अहो हॉस्पिटलमध्ये प्रेग्नेंट बाई होती आणि तिचं मिसकॅरेज झालं होतं. हे सगळं काही काव्याने बघितल्यावर तिची अवस्था मी बघितली, तिला काय झालं होतं. तिच्या बाबतीत हे सगळं झालं तर ती स्वतःला कशी सावरेल पोरकी. असं म्हटल्यानंतर जीवा म्हणतो, असं तू कशाला असा विचार करतेस, असं काही नाही होणार. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते, असं कसं म्हणताय, बघा ना आज काही झालं असतं तर, आणि हे सगळं काही कुणीतरी मुद्दाम करते असं मला वाटतंय. मला संशयसुद्धा आहे
पण माझ्याकडे पुरावे नाहीत म्हणून मी काही करू शकत नाही. पण हे सगळं काही परतसुद्धा होऊ शकतं. असं म्हटल्यानंतर जीवा म्हणतो असं काही होणार नाही, तू काळजी करू नको. इथून पुढे आपण तुमच्या दोघींची सुद्धा काळजी घेऊया. आता कोणाला माहीत होतं एकामागे एक सगळेच घराबाहेर निघतील. मिथून काकासुद्धा एरवी घरीच असतात, ते सुद्धा बँकेत गेले होते. तेव्हा इकडनं नंदिनी म्हणते हो ना, मला तेच कळत नाही, मिथून काका अचानकच काय बँकेत गेले, असा इथे नंदिनीला प्रश्न पडलेला असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला यांच्या दोघांचा प्लॅन फेल गेलेला असतो. त्यामुळे इथे वसू जरा चिडचिड करत असते. इतका सगळं प्लॅन केला मात्र सगळा प्लॅन फेल गेला. तुम्ही एवढी सेटिंग केली पण त्याचा काही उपयोग झाला नाही आणि त्या मिथूनला पैसे दिले, पैसे तर पैसे गेले आणि प्लॅनसुद्धा फेल गेला, काही उपयोग झाला नाही. ती काव्या तर ठणठणीत आहे. आता रम्या आल्यावरच काहीतरी घडेल असं म्हटल्यानंतर विजयला राग येतो बरं का. विजय म्हणतो काय म्हटलात तुम्ही, रम्या आल्यावरच काहीतरी घडेल, मी काही तर रिकाम टेकडा बसलोय का? इकडे मी माझे सगळे धंदे सोडून, माझा बिझनेस सोडून, माझं ऑफिस सोडून मी तुमची खानदानी दुश्मनी माझ्या शिंगावर घेऊन बसले आणि मी वेडा आहे का? मग तुम्हाला रिस्पेक्ट मिळवून देण्यासाठी मी धडपड करतोय आणि तुम्ही असं बोलताय. एकतर त्या रम्याला आल्यानंतर धडपड न करता चालायला शिकवा, 1000 वेळा पडत राहते, नॉनसेन्स कुठली. असं म्हटल्यानंतर वसू म्हणते काय म्हटलात तुम्ही? अहो मला असं नव्हतं म्हणायचं. लगेच विजय स्वतःचा टोन बदलतो आणि म्हणतं अहो मस्करी केली, मला राग आलता ना त्यामुळे तो बाहेर काढला. तेव्हा वसू म्हणते हो का? अहो विजयराव मी घाबरले की, खरं तर तुम्ही मला घाबरूनच टाकलं, पण मला असं नव्हतं बोलायला पाहिजे तुम्हाला, म्हणजे सगळे कामं सोडून हे सोडून तुम्ही माझ्यासाठी हे करताय. काय ना मला रम्याची फार आठवण येत होती त्यामुळे मी असं बोलले, पण तुम्ही माझ्यासोबत आहात ना, आपण मिळून काहीतरी करूया, आपण दुसरा प्लॅन करूया आणि त्या काव्याची चांगलीच बँड वाजूया असे इथे वसू आणि विजय म्हणत असतात. तेव्हा इथे वसू म्हणते तुम्ही थकला असताना जा तुमच्या रूममध्ये जाऊन झोपा. असं म्हटल्यानंतर विजय आता रूमच्या बाहेर येतो आणि इकडे वसू म्हणत असते खरंच मी बी काय बोलून गेले विजयरावांना. आणि इकडे विजय बाहेर आल्याबरोबर स्वतःच्या गाला जोरात स्वतःच्या हातानेच मारायला सुरुवात आणि स्वतःलाच म्हणत असतो तू वेड्या झालास का? तुझी ही बाजू यांच्यासमोर कशीच आली? स्वतःला सावर, तुझा हा चेहरा वेळेच्या आधी सगळ्यांसमोर नको यायला, असं म्हणून तिथून निघून जातो. आता इकडे दुसऱ्या बाजूला इकडे माननी गुरुजींनी धागा दिलेला असतो, तो धागा हातात घेते आणि तिला सगळ्या गोष्टी आठवत असतात. म्हणजे हे घरात काय चाललंय तिला तेच कळत नसतं. जो काही ते भांडण झालं त्या गोष्टीचा तिला त्रास होत असतो आणि काव्याच्या बाबतीत हे सगळं का होतं असेल याच गोष्टीचा ती विचार करत असते. तितक्यात खरं इथे नंदिनी येते. नंदिनी आल्याबरोबर माननी तो धागा खाली ठेवते आणि ते नंदिनी म्हणते आई तुम्ही ठीक आहात ना? तेव्हा इथे मानन म्हणते हो गं मी ठीक आहे. पण नंदिनी किती काळजी करतेस गं सगळ्यांची तू, खरंच माझी कटकट, काव्याची काळजी, तिची तब्येत, घरातल्याचं सगळ्यांचं रुटीन सगळं तू व्यवस्थित पार पाडतेस गं. पण तू विसरतेस का तू स्वतः एक प्रेग्नेंट आहेस आणि आम्हाला सुद्धा विसर पाडायला भाग पाडतेस तू असं नको गं करू. असं म्हटल्यानंतर नंदिनी म्हणते आई तसं काही नाही हो, घेते मी माझी काळजी, मला तुमची काळजी वाटली म्हणूनच मी तुम्हाला विचारायला आले आणि मला माहिती आहे सगळ्यांचं सगळं मार्गी लागूच तर तुम्ही काही शांत होणार नाही आणि तुम्ही जर शांत नसाल ना तर हे घरसुद्धा शांत होणार, त्यामुळे मी तुमच्याशी बोलायला आले. असं म्हटल्यानंतर माननीच्या चेहऱ्यावर हसू येतं बरं का. तितक्यात खरं मिथून काका आलेले असतात. येऊ का मी वहिनी? तेव्हा इथे माननी म्हणते अहो असं काय विचारताय, या की भाऊजी. असं म्हटल्यानंतर इथे मिथून काका आतमध्ये आल्याबरोबर माननी म्हणत असते सॉरी मी विसरले, श्रेयाच्या हॉस्टेलची फी भरली बरं का मी, ह्या सगळ्या गोंधळात ना मी सांगायलाच विसरले. असं म्हटल्याबरोबर इकडनं मिथून काकाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं, अक्षरशः माननीचे पाय धरलेले असतात. तेव्हा इथे माननी म्हणते अहो काय करताय भाऊजी तुम्ही, उठून बसा, असं अजिबात करू नका. वा मिथून काका म्हणतात वहिनी मला माफ करा, मी ना घरी असायला हवं होतं. तेव्हा इथे माननी म्हणते काव्यासाठी म्हणून बोलताय का तुम्ही? तेव्हा मिथून काका म्हणतात हो अहो ठीक आहे, मग ठीक आहे ना, बघा जे झालं ते झालं, पण काव्या नीट आहे ना, मग तर झालं. असं म्हटल्यानंतर मिथून काका म्हणतात नाही पण मी पाहिजे होतो, मी चुकलो, मी बाहेर जायला नकोच होतो. असं म्हटल्यानंतर इकडनं नंदिनी म्हणत असते काका हो ठीक आहे ना, पण तुम्हाला बँकेत जायचं होतं ना, तुम्ही सकाळी सांगायला हवं होतं, तुम्ही अचानक एवढंच. असं म्हटल्यानंतर मानन म्हणते तुम्ही श्रेयाची फी भरायला गेलतात का? तेव्हा मिथून काका म्हणतात हो, पण मी तुम्हाला म्हटलं होतं ना मी देईल म्हणून, तुमच्या चेकचं काम झालं का म्हणजे? तेव्हा मिथून काका म्हणतात नाही झालं, मी तुमच्याकडे त्यासाठी 2-3 वेळा चालतो, पण तुम्ही गडबडीत होतात त्यामुळे तुम्ही माझ्याशी नीट बोललाच नाहीत, त्यामुळे मी विजयरावाकडनं पैसे. मिथूनचं बोलणं ऐकल्यानंतर दोघीलाही धक्का बसलेला असतो. तेव्हा माननी म्हणत असते काय तुम्हाला त्या विजयने मदत केली? तेव्हा मिथून काका म्हणत असतात
फक्त मदत नाही केली तर त्याबरोबर बरंच काही तो बोलून गेला. मिथुन काका तुम्ही नाकार आहात, मिथुन काका तुमचं खूप वय झालं तरीसुद्धा तुम्ही कर्तव्य तुमचं शून्य आहे, तुम्ही साधी पोरीची सुद्धा फी भरू शकत नाही. 4 वेळेस मी फी भरली असं तुम्ही म्हटलात असं मला त्यांनी सांगितलं. असं म्हटल्यानंतर माननीला तर फार वाईट वाटतं बरं का. तेव्हा इकडनं मिथुन काका म्हणतात पण मला विश्वास होता तुमच्यावर, नाही म्हणजे तुम्ही वहिनीपेक्षा जास्त माझ्या मोठ्या बहिणीसारखे आहात. आतापर्यंत किती वेळा मला तुम्ही सगळ्यांनी सावरलं, किती वेळेस माझ्या मुलींच्या तुम्ही फी भरल्या, पण माझं दुसरं मन जे आहे ते अतिशय लाचारीने गरजेने व्याकुळ झालेलं. त्या मनाला कसं सगळं स्वच्छ दिसते. म्हणतात ना गरजवंतांना अक्कल नसते. माझं मन म्हणत होतं कदाचित आपण इतक्या वर्ष झाले या घरात राहतो, इतके वर्ष आपण प्रयत्न करतोय, आपल्या हातून काही होत नाही, त्यामुळे खरं तुम्हाला असं वाटू शकतं कदाचित, त्यामुळे तुमच्या तोंडातून असे शब्द आले असतील आणि तो मला इतका गोड बोलत होता ना, त्यामुळे मला विश्वास बसला आणि त्यांनी मला फोर्ससुद्धा केला. आणि मला खरं तेव्हा गरज होती, मला श्रेयाची फी 2 दिवसात भरायची होती, त्यामुळे तो चेक मी घेतला, बँकेत गेलो आणि तिथे इन्व्हलप उघडून बघितलं तर काय वसुताईची सही. तेव्हाच मला कळलं ही वसुताई तर एरवी मला खरं तर कधी नीट बोलत सुद्धा नाही, 1 रुपयाची मदत कधी केली नाही आणि आता एवढा मोठा चेक माझ्या नावाने कसं काय दिला. हे बघा वहिनी, मी तो चेक जसाच तसा वापस घेऊन आलो, मी त्यातलं काही केलं नाहीये, माफ करा वहिनी माझं चुकलं. असंही ते मिथुन काका खरं रडतच म्हणत असतात बरं का. त्यावर खरं माननी म्हणत असते मिथुन भाऊजी तुम्ही आधी शांत व्हा, खरं तर मी तुमच्याबद्दल असा कधीही विचार करत नाही आणि मी तुमच्याबद्दल असं कधीही बोललं नाही. तुम्हाला म्हटलं होतं ना मी फी देईल म्हणून, खरं माझी त्या दिवशी तुमच्यावर चिडचिड झाली, पण माझ्या डोक्यामध्ये इतके टेन्शन होते ना, त्यामुळे हे सगळं काही झालं, खरंच मला माफ करा. मिथुन काका म्हणत असतात वहिनी तुम्ही माफी मागू नका, खरं तर माझंच चुकलं. असं म्हटल्यानंतर इकडनं नंदिनी म्हणत असते आई आणि काका तुम्ही दोघेही शांत व्हा, त्या विजयने तुमच्या दोघांमध्ये मुद्दाम गैरसमज निर्माण केला, हे सगळं मला कळतंय. मिथुन काका त्या विजयने पद्धतशीर प्लॅन करून तुमची दुखरी बाजू ओळखली, त्यावर बरोबर घाव घातला, त्यांनी हे सगळं काही ठरवून केलं आणि तुम्हाला बँकेत पाठवलं. असं म्हटल्यानंतर मिथुन काका म्हणतात असं जर असेल ना त्या विजयचं मी तोंडसुद्धा कधी बघणार नाही. त्यावर नंदिनी म्हणते तो चेक द्या माझ्याकडे. आता तो चेक मी त्याला देते आणि त्याला आता सांगते ही नंदिनी बोलून नाही तर करून दाखवते, असंही ते नंदिनीने म्हटले. म्हणून आता ते वसूकडे जाणार असते. मात्र इथे किचनमध्ये पाहते तर काय तो असतो म्हणजे विजय आता इथे गाणं गुणगुणत असतो, त्याचं इथे काहीतरी बनवणं सुरू असतं. तितक्या तिकडनं नंदिनी येते आणि नंदिनी आल्याबरोबर म्हणते आई शपथ असं सेम गाणं आज खरं तर आनंद निवासच्या बाहेर वाजत होतं. त्या गाण्याचा आवाज इतका होता ना की आम्ही सगळेजण हैराण झालो. आता जसे आम्ही नाही का तू घरात आल्यापासून हैराण झाले, अगदी तसंच आम्ही सुद्धा हैराण झालो होतो. बाय द वे अगदी सेम गाणं तू कसं काय गुणगुणतोस. असं म्हटल्यानंतर विजय म्हणतो आपण काय ठरवून गाणं गुणगुणतो का. हो ते पण आहेच म्हणा, बनवतोस काय तू. असं म्हटल्यानंतर लगेच विजय म्हणत असतो मी ना लेमन गार्लिक टी बनवतोय. हो का, रेसिपी छान आहे, म्हणजे वेळ पडल्यानंतर खरं ठेचायला आणि पिळायला मज्जा येईल. असं म्हटल्यानंतर विजयला तर काय बोलावं हेच कळत नसतं. त्यावर नंदिनी म्हणते लेमन आणि गार्लिक. असं म्हटल्यानंतर लगेच आता जो काही विजय असतो तो स्माईल आणतो बरं का चेहऱ्यावर कशीबशी आणि फ्रीजकडे जातो लिंबू काढायला. तेव्हा नंदिनी फ्रीजचा दरवाजा पकडते आणि म्हणत असतो काय तुला काय वाटतंय, मला हे सगळं काही कळत नाही का. तेव्हा विजय म्हणतो काय झालं, कशाबद्दल बोलतेस. हो का, आज जे काही काव्याबद्दल झालं ते तूच घडून आणलंस ना. असं म्हटल्यानंतर लगेच विजय म्हणतो 1 मिनिट, तुला माहिती आहे ना आम्ही तुमच्या समोर घरात आलो, मगाशी त्या पार्थनी कॉलर पकडली, आता तुम्ही दोघे सुद्धा डोक्यावर पडलाय का असे बिनबुडाचे आरोप करायला. असं म्हणून आता तो त्याचा चहा वगैरे काहीतरी बनवायला जातो. तेव्हा नंदिनी त्याच्याकडे येते आणि म्हणत असते स्वतःला खूप शहाणा समजतोस का. तेव्हा विजय अजिबात रिॲक्ट होत नाही बरं का. त्यावर नंदिनी म्हणते चल तुला एक मी गंमत सांगते. काव्या आणि मी शाळेत होतो तेव्हा खरं तर काव्याला एक अविनाश नावाचा मुलगा त्रास देत होता. तिने मला सांगितलं नाही पण मी ते शोधून काढलं आणि मग म्हणलं ह्याची आता वाट लावायची. खरं तर स्पोर्ट डे लंगडीचा गेम होता, सगळं ग्राउंड भरलं होतं. हा अविनाश मला धरायला उठला. तेव्हा लगेच विजय म्हणतो आणि त्याला पायात पाय घालून तू पाडलंस ना. तेव्हा नंदिनी म्हणते छे असले फालतू गोष्टी नंदिनी कधीही करत नाही. तो माझ्या मागं धावत होता, सगळ्यांना वाटत होतं की आता मला तो पकडणार, पण मी ठरवलं होतं ह्याला तर अद्दल घडवायचीच. त्याला मी इतकं थकवलं की तो अक्षरशः चक्कर येऊन खाली पडला. त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं आणि काव्याला घेऊन मी तिथे त्याला भेटायला गेले आणि त्याला तिथंच सांगितलं माझ्या बहिणीच्या नादाला लागायचं नाही. असं म्हटल्यानंतर विजय थोडा घाबरतो बरं का, पण मात्र काही न रिॲक्ट
करता कप घेतो आणि निघून जातो. तेव्हा नंदिनी परत त्याच्याकडे जाते आणि म्हणत असते, काय म्हटलं लक्षात आहे ना, माझ्या बहिणीच्या नादाला लागायचं नाही. त्या मुलाला खरं तर तिथेच मी कानाखाली ओढून शिक्षा दिली असती, पण मात्र मी असं केलं नाही, कारण की मला त्याला मॅसेज द्यायचा होता. नंदिनी ठरवलं तर समोरच्याला ती आडवं सुद्धा पाडू शकते. आणि जे त्या शाळेतल्या मुलाला सांगितलं ते तुला सांगते, माझ्या बहिणीपासून लांब राहायचं, नाहीतर ही नंदिनी असं काहीतरी करेल की ते तुला सहन होणार नाही, असं अक्षरशः सभ्य भाषेत नंदिनीने विजयला धमकीच दिलेली असते. इकडे विजय तर हँग झालेला असतो. नंदिनी जात असते तेव्हा तिच्या लक्षात येतं मिथुन काकाचा चेक. तेव्हा नंदिनी चेक घेते आणि विजयकडे येते. हा धर तुझा चेक, असं म्हटल्यानंतर विजय आता तो चेक घ्यायला हात पुढे करतो. मात्र नंदिनी त्याच्या चेहऱ्यावर अक्षरशः तो चेक फेकून देते आणि तिथून निघून जाते. आता विजयला तर धक्का बसलेला, मात्र त्याचा वाकडा स्वभाव तो काय सरळ होणार नसतो. तो म्हणत असतो, एकदा या काव्याची विकेट पडू दे, मग कोण पळतं आणि कोण लंगडी घालून चक्कर येऊन पडतं हे बघूयाच, असंही ते खरं तर स्वतःशी म्हणत असतो. आणि त्याला रागसुद्धा नंदिनीचा तेवढाच आलेला असतो. इकडे दुसऱ्या बाजूला माननी काव्याने नंदिनीला गुरुजींनी दिलेला धागा बांधत असते. आता इथे काव्याने म्हटलेलं असतं की मला जरा लूज धागा बांधा, त्यामुळे माननी तसंच बांधत असते. आता धागा बांधताना ते माननी म्हणत असते, विडापिडा टळू दे, माझ्या लेकींचा वंश सुखरूप फळू दे, असंही ते म्हणत असते. काव्या नंदिनी माननीकडे पाहतच असतात. तेव्हा इथे माननी म्हणत, तुम्हाला दोघींना असं वाटत असेल की मी किती काळजी करते, मी किती बडबड करते, पण तुम्हाला सांगू का, आजूबाजूला इतक्या गोष्टी घडतात ना, त्यामुळे तुमची मला काळजी वाटते. या दिवसात काळजी घ्यावी ग, असं म्हटल्यानंतर इकडनं काव्या म्हणत असते, आई पण मला ना आज ना क्लासला जावं लागेल हो. तेव्हा नंदिनीसुद्धा म्हणते, आणि मला सुद्धा आश्रमामध्ये जावंच लागेल, असं म्हटल्यानंतर मानन म्हणते, हो जा तुम्ही, मी काय तुम्हाला डांबून वगैरे ठेवणार नाही, पण माझी एक अट आहे, यापुढे तुम्हाला जर बाहेर जायचं असेल तर मी एक गाडी आणि ड्रायव्हर तुम्हाला देणार आहे, त्यातच जायचं आणि यायचं, असं म्हटल्यानंतर खरं नंदिनी आणि काव्या म्हणतात, आई एवढं सगळं करण्याची नाही गरज. तेव्हा मात्र माननी म्हणते, तुम्ही हे सगळं काही माझं ऐकलं तरच मी तुम्हाला बाहेर जाऊ देणार आहे, आणि असंही विक्रमचं हे सगळं काही म्हणणं आहे, त्यामुळे तुम्हाला ऐकावंच लागेल, असं म्हणून ड्रायव्हर काकालाही ते आवाज देते माननी. आता ते आतमध्ये आल्यानंतर माननी म्हणत असते, आता तुमची जिम्मेदारी बरं का या दोघींना पिकअप आणि ड्रॉप करायची, असं म्हटल्यानंतर ते ड्रायव्हर काका म्हणत असतात, हो विक्रम सरांनी मला त्यांचा नंबरसुद्धा दिलेला आहे आणि आम्ही सेव्हसुद्धा मी तो केलेला आहे. तेव्हा ते नंदिनी म्हणते, बरं ठीक आहे आई, मी आश्रमात निघते, काव्या तू सुद्धा येते का माझ्यासोबत. तेव्हा काव्या म्हणते, नाही तू पुढे हो, मला खरं तर 1 तास आणखी वेळ आहे, मी नंतर जाईल, असं म्हटल्यानंतर नंदिनी खरं निघून जाते. आता इथे काव्यासुद्धा तिच्या रूममध्ये जाते आणि माननीसुद्धा. आता इकडे जी काही वसू असते यांच्या सगळ्यांचं तिने बोलणं ऐकलेलं असतं. त्यावर ती म्हणत असते, नजर तर लागणार काव्याला, सॉरी तिच्या बाळाला, असंही ते वसूने म्हटलेलं असतं. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.